रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कुंभ राशीच्या जातकांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे एका अशा विलक्षण क्षणासाठी जो प्रत्येकाच्या आयुष्यात येत नाहीये। अनेक दशकानंतर नक्षत्र आणि ब्रह्मांडात असा एक अत्यंत शुभयोग तयार झालाय, जेव्हा नशीब स्वतःहून तुमच्या दारावर येऊन उभं राहिले। होय मित्रांनो, कारण 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर हा महिना तुमच्यासाठी अनेक आश्चर्यांनी भरलेला असणार आहे। या काळात तुमच्या आयुष्यात अशी एक महत्त्वाची बातमी येणार आहे जी तुमची झोप आणि शांतता दोन्ही हिरावून घेईल। ही बातमी ऐकून तुमच्या आनंदाला मर्यादा राहणार नाही, घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि आमची ही गोष्ट कधी चुकीची ठरत नाही मित्रांनो। त्यामुळे जर तुम्ही खऱ्या मनाने या व्हिडिओला एक लाईक केलं आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आमच्या कुटुंबाचा भाग बनून राहिलात तर हे यश तुमच्यापासून कोणीही रोखू शकणार नाही। ही माहिती महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येण्यास आणि हा व्हिडिओ बनवण्यास खूप मेहनत लागते। ब्रह्मांडात घडणाऱ्या या विलक्षण घटनेचा अत्यंत कठोर अभ्यास करून ज्योतिषीय गणितावरून आम्ही ही माहिती मिळवली, जी तुमच्या भविष्यासाठी आयुष्यासाठी अत्यंत गरजेची आहे। त्यामुळे तुम्ही आमच्या भावना समजून घ्या, आमच्याशी नक्की जोडून राहा, कारण आता तुम्ही रंकातून राजा होण्याच्या मार्गावर आहात आणि हा महिना तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा कायमची बदलून टाकणार आहे। कुंभ राशीच्या जातक, तुमचं आयुष्य कधीच सोपं नव्हतं। तुमच्यासाठी सुख म्हणजे जणू मृगजळच होतं। तुम्ही नेहमीच पाहिलं आहे की किती प्रामाणिकपणे कठोरपणे मेहनत करून सुद्धा पैसा कमवला तरी तो हातातून वाळूसारखा सहज निसटून जात होता। तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला कधीच मिळालं नाही। तुम्ही कितीही बचत करण्याचा प्रयत्न केला, पण अचानक येणारी मोठी संकट, जसे की कुटुंबातील सदस्यांची अचानक तब्येत बिघडणं किंवा घरात काहीतरी मोठं नुकसान होणं, यामुळे तुमचं सर्व बचत एका क्षणात संपून जात होती। तुम्ही किती प्रयत्न केले तरी तुमच्या हातातून समस्या काही केल्या जात नव्हत्या। उलट आयुष्यातून समस्या जात नव्हत्या, उलट एक एक संकट दूर झालं की वाटायला लागायचं दुसरे संकट नवीन तुमच्या दारासमोर उभं राहिले। तुम्ही सतत या संकटांशी झगडत आला आहात, म्हणून तुम्हाला कधीही मनापासून आणि शांतपणे जगता नाही आलं। तुमच्या हृदयावर नेहमीच्या एक प्रकारचं ओझं राहिलं। कुंभ राशीच्या जातकांनो, तुम्ही स्वभावाने इतके चांगले असून देखील लोकांनी तुमच्या भावनांचा, तुमच्या विचारांचा कधी आदर केला नाही। जेव्हा तुम्ही तुमच्या मनातील गोष्ट कोणातरी सांगितला, तेव्हा त्या व्यक्तीने तुमच्या भावनांची चेष्टा केली आहे। तुम्ही आयुष्यभर तुमच्या भावना आत दाबून ठेवल्या आहात आणि तुमचे दुःख जगापासून लपवले आहे। अनेक रात्री तुम्ही एकटेच अश्रू ढाळले, पण तुमच्या मनातील वेदना कोणालाही व्यक्त करता आल्या नाहीत। तुमच्यासोबत असं का होतंय? तुमच्या दुःखाचा अंत कधी होणार? तुम्ही तुमच्या वाटेला आलेले हे सर्व कष्ट हसत हसत सहन केले मित्रांनो, पण आता तुमच्या या सहनशीलतेचा अंत होणार आहे, कारण नियतीचा न्याय आता तुमच्या बाजूने होणार आहे। आयुष्याचा टर्निंग पॉइंट आणि एक नवीन पर्वाची सुरुवात होणार आहे। कुंभ राशीचे जातक, आतापर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेक दुःख वेदना सहन केल्यात। तुमच्या मनातील प्रत्येक वेदना, तुमच्या डोळ्यातील प्रत्येक आसू आम्ही जाणतोय। तुम्ही तुमच्या वाटेला आलेले सर्व कष्ट हसत हसत सहन केले, पण आता तुमच्या सहनशीलतेचा अंत होणार आहे, कारण तुमचे दुःखाचे दिवस आता कायमचे संपलेत। तुम्हाला कदाचित वाटेल की हे केवळ शब्द आहेत, पण मित्रांनो, हे केवळ शब्द नाहीयेत, ही तुमच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे। आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एक एक समस्या मुळापासून उघडवून टाकेल, याचा आम्ही तुम्हाला 100% दावा करतो आणि यावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण तुम्ही खूप सोसले। आता नियती तुमच्या पाठीशी उभी राहील। तुमच्या आयुष्यात अनेक वर्षांपासून चालत आलेल्या सर्व अडचणी, समस्या आता कायमच्या दूर होणार आहेत। तुमच्या आयुष्यातून गरिबी, अपयश, दुर्दैव कायमचे दूर होणार आहे। या क्षणापासून तुमच्या कुंडलीत असा एक महान राजयोग बनत आहे, जो तुम्हाला रंकातून राजा बनवणार आहे। हा योग अनेक वर्षांनी तयार होतोय आणि खूप नशीबवान लोकांनाच त्याचा लाभ मिळतो मित्रांनो। म्हणूनच आता तुम्ही एकही क्षण वाया घालवू नका। डोळे आणि कान उघडे ठेवून तुमचं संपूर्ण लक्ष या व्हिडिओमध्ये गुंतवा। आम्ही तुम्हाला जी काही माहिती देणार आहोत ती समाधान सांगणारी आहे आणि हे केवळ शब्द नसून तुमच्या जीवनाचा प्रत्येक महत्त्वाचा भाग आहे।
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्येचे समाधान यात दडलेले आहे, जे तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी आणि यश परत आणणार आहेत. प्रिय राशीच्या जातकांनो, तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगू इच्छितो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही आज हा व्हिडिओकडे दुर्लक्ष करण्याची चूक केली आणि विसरला तर सर्वात मोठी तुमच्या आयुष्यातील ही चूक ठरेल. म्हणून तुम्हाला सर्वांना माझी नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण त्याआधी माता लक्ष्मी आणि शनिदेवाचे जेवढेही खरे भक्त असाल त्यांनी आधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये खऱ्या भक्तिभावाने, खऱ्या श्रद्धेने जय माता लक्ष्मी किंवा जय शनिदेव महाराज कृपा राहू द्या असं नक्की लिहा. त्यामुळे माता लक्ष्मीचा आणि शनिदेवाचा विशेष कृपा तुमच्या आयुष्यावर आहे आणि त्यांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात जे काही वाईट होणार असेल त्याचा लवकर नाश होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या जीवनात ज्या प्रमाणात दुःख, संकट, संघर्ष आणि परीक्षा आल्यात त्या प्रत्येकाचा भार तुम्ही मोठ्या धैर्याने आणि संयमाने पेरलाय. तुमच्या आत्म्याच्या पवित्रताची आणि तुमच्या कर्माच्या बाळाची परीक्षा पूर्ण झालेली आहे. आजवरता प्रत्येक अश्रूप, प्रत्येक वेदना आपल्या या राजयोगाच्या यशाताई उंबरट्यावर पुसली जाणार आहे. कारण सप्टेंबर 2025 मध्ये संपूर्ण ब्रह्मांडात एक अतिशय दुर्मिळ असा नवीन राजयोग कुंडलीत प्रकटतो आहे. हा योग केवळ नशिबाची दिशाच नाही तर तुमच्या जीवनाचा नवा अध्यायच बदलणार आहे. हा काळ तुमच्यासाठी सुवर्ण योगाची सुरुवात असेल. तुमचे आजवरचे सर्व कष्ट, ज्याने आयुष्यभर प्रवासात काटेरी झाले आहे, ते सगळं दुःख, अपयश, संघर्षांना हा योग कायमचा संपवणार आहे. या राजयोगाचा प्रभाव एवढा विलक्षण आहे मित्रांनो की तुम्हाला रंकातून राजा बनवण्याची शाश्वत शक्यता देतोय. ही केवळ शक्यताच नाही तर तुमच्या चांगल्या कर्माचे एक निश्चित फळ आहे. मित्रांनो, दुर्लभ आणि सामर्थ्यशाली असा हा नवपंचम राजयोग, हा योग काही दशकातून एकदाच बनतो आणि या काळात निर्माण होणारा हा योग केवळ अत्यल्प लोकांना नशिबात असतो. ही ग्रहांची अशी एक अद्भुत स्थिती आहे जी तुमच्या आयुष्यातून सर्व नकारात्मकता काढून टाकेल आणि यशाचा महामार्ग मोकळा करेल. मित्रांनो, यावर्षी शनी आणि गुरु तुमच्या राशीचा स्वामी शनी गुरु भाग्यकारक आणि मंगळ यामध्ये पंचम आणि नवम भावामध्ये एक अद्भुत संयोग तयार करतोय. हा योग तुमच्या कुंडलीतील सर्वात महत्त्वाच्या भावना सक्रिय करेल, ज्यामुळे भाग्य, धन, प्रतिष्ठा, सामाजिक स्थान तसेच बौद्धिक कौशल्य, प्रेम, कौटुंबिक आनंद या सर्व क्षेत्रावर असा विलक्षण असा सकारात्मक बदल दिसणार आहे. मित्रांनो, संघर्षावर निर्णायक विजय असेल. आयुष्यभर तुमच्या मागे लागलेले आर्थिक संघर्ष, नात्यामधील तणाव, मनातील अपूर्णता या सर्व कठीण प्रसंगावर आता तुमच्या पूर्ण विराम लागणार आहे. या राजयोगाच्या प्रभावानेच तुमच्या सर्व त्रास मुळापासून नष्ट होतील आणि एक शांत, स्थिर आणि आनंदित जीवन तुम्हाला मिळेल. अभूतपूर्व बदलाचे एक दालन तुमचे तयार होईल. मित्रांनो, अनेक वर्षांपासून अडकलेले जुने पैसे, थकबाकी, तुम्हाला अशक्य वाटणारी संपत्ती या सगळ्यांमधून आता मोठी आर्थिक स्थिरता मिळणार आहे. कुटुंबाचे उत्पन्नाचे अनेक स्रोत उघडतील आणि तुमच्याकडे पैसा पाण्यासारखा नव्हे तर चुंबकासारखा खेचला जाईल. त्याबरोबरच तुमच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा सन्मान होईल. अनुभवी लोकांना अचानक प्रमोशन मिळेल. नवे प्रोजेक्ट किंवा स्वतःच्या स्टार्टअपमध्ये मोठे यश मिळेल. नोकरदार किंवा व्यावसायिक लोकांना समाजात नाव, प्रतिष्ठा आणि उच्च पद मिळेल. तुमचे काम तुम्हाला तुमच्या क्षेत्रात एक नवीन ओळख करून देतील. कुंभ राशीच्या जातकांनो, घरातील वादविवाद, तणाव संपुष्टात येणार आहे. या योगाचा असा प्रभाव पडेल की कुटुंबातील सदस्यांमध्ये विशेष प्रेम, सौख्य आणि एकात्मता वाढेल. प्रेम संबंध, विवाह आणि संतती सुख यासारख्या वैयक्तिक जीवनात सुद्धा महत्त्वाच्या गोष्टींवर अत्यंत असे शुभ परिणाम तुम्हाला दिसतील. कुंभ राशीचे जातक, तुम्ही आयुष्यभर ज्या गोष्टींसाठी मेहनत घेतली होती ती स्वप्न आता सरळ रस्त्याने साकार होतील. शिक्षणासाठी यश मिळेल, विदेश प्रवासाची संधी मिळेल किंवा दीर्घकालीन प्रलंबित असलेली कोणती इच्छा आता सहज पूर्ण होईल. त्यासोबतच मित्रांनो, समाजात तुमची प्रसिद्धी, नेतृत्व गुण व इतरांचा आदर वाढेल. लोक तुमच्याकडे सल्ला मागू लागतील आणि तुम्हाला जीवनाचा मार्गदर्शक सुद्धा मानतील. तुम्ही आजवर अनुभवलेल्या भावनिक संघर्षाचा आता शेवट होईल आणि तुम्हाला एक नवीन आत्मविश्वासपूर्वक सकारात्मक आयुष्य बघायला मिळेल. हा आहे तुमच्या कर्माचा खरा विजय. मित्रांनो,
तुमच्या प्रत्येक कष्टाचा, प्रत्येक अश्रूचा आता एक नवा अर्थ या योगामुळे तुम्हाला देणार आहे. कारण ही सगळी सहनशीलता, प्रामाणिकपणा आणि तुमचा सकारात्मक असलेले कर्म एवढ्या मोठ्या राजयोगाला तुमच्या आयुष्यात घेऊन आलाय, जो केवळ नशिबावान लोकांनाच मिळतो. तुमचे आयुष्य आता कुटुंब, समाज आणि व्यवसाय, आर्थिक पातळी नवा सूर्य तळपणार आहे. हे दिवस आता अंतिम आहेत. मित्रांनो, दुःख, संघर्ष आणि वेदनेसाठी भविष्यकाळाच्या पायरीवर उभा राहिलेला आहे. नवा पंचम राज प्रत्येक क्षण भरभरून यश, आनंद, समाधान देण्याची शपथ घेऊन आलाय. हे विसरू नका. जगात कितीतरी लोक दुःख आणि संकट फार कमी काळात विसरतात, पण तुमची ती सहनशक्ती, आंतरिक प्रेरणा आणि सकारात्मकतेमुळेच हा अकल्पित योग तुम्हाला मिळाला आहे. आणि हेच आहे रंकातून राजा बनण्याचा, दुःखावर विजय मिळवण्याचा आणि एक नवीन आनंदमय आयुष्याची सुरुवात करण्याचा सुवर्ण काळ. कुंभ राशीच्या जातकांनो, यशाचा मार्ग तुमच्यासाठी मोकळा होत असताना तुम्हाला एका मोठ्या गोष्टीची जाणीव असणे अत्यंत आवश्यक आहे. कान देऊन ऐका. मित्रांनो, यापुढे जे काही सांगते ते लक्ष देऊन ऐका. कारण बाहेरील शत्रू तुम्हाला कधीच आनंदी पाहू शकत नाहीत. हे तुम्ही नेहमीच अनुभवलेले आहे. पण त्यापेक्षा मोठे संकट ते आहे जे तुमच्याच कुटुंबात, तुमच्या अत्यंत जवळचे लोक जे आहेत ते तुम्हाला धोका देतात. तुम्हाला हे ऐकून नक्कीच धक्का बसेल, पण तुमच्या आजूबाजूला काही असे लोक आहेत जे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत आनंदी पाहू शकत नाही. ते तुमच्या विरुद्ध कट कारस्थाने रचतात, पण बाहेरून असे दाखवतात की तुमचे खूप खास आहेत. ते तुमच्या जवळचे बनून तुमच्यावर सतत नजर ठेवतात. तुमच्या आयुष्यात कोणती तरी चांगली गोष्ट घडली तर तुम्हाला यश मिळाले की त्यांना ते सहन होत नाही. तुमच्या आनंदाला पाहून त्यांच्या मनात मत्सर, द्वेष निर्माण होतो. या लोकांना तुमच्या कामात, चांगल्या कामात अडथळे निर्माण करणे, तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवणे व तुमच्या यशाची टिंगल करणे यात आनंद मिळत असतो. ते तुमच्या कमकुवत बाजू शोधत असतात, त्यातून फायदा घेत असतात आणि ते तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलतात, तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतात. या छुप्या शत्रूंच्या दुष्ट नजरेमुळेच तुम्हाला वारंवार अपयशाला सामोरे जावे लागले होते आणि तुम्ही सहज आणि विश्वास ठेवणाऱ्या स्वभावामुळेच या लोकांवर अधिक विश्वास ठेवता. पण आता तुम्हाला सावध राहावे लागेल. मित्रांनो, तुमच्या आयुष्यातील हे शेवटचे अडथळे आहेत. हे शत्रू तुमच्या यशावर ग्रहण लावण्याचा शेवटचा प्रयत्न करतील. म्हणून तुमच्या यशावर आणि तुमच्या योजनेबद्दल प्रत्येकाला सांगत बसू नका. आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका आणि ज्या व्यक्तीच्या उपस्थितीत तुम्हाला नकारात्मक ऊर्जा जाणवते अशा लोकांपासून 4 हात दूरच राहा. कारण आता तुमचे चांगले दिवस येणार आहेत आणि ते त्यांना सहन होणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही बाह्य आणि अंतर्गत शत्रूशी 2 हात करताना जे कष्ट सोचलेत ते तुमच्या अतुलनीय स्वभावामुळेच. कारण तुमचा स्वभाव म्हणजे सर्वात जास्त मोठे शत्रू आणि तुमचे कवचच आहेत. तुम्ही मोठे संतोषी आहात. तुम्ही पैशाच्या मागे धावत नाही. जास्त तुम्हाला जर मोठे काही मिळाले तरी लहानशी गोष्ट तुम्ही समाधान मानणारे आहात. तुम्ही कधी कुणासमोरही आपले दुःख सांगितले नाही किंवा मदतीसाठी हात पसरवला नाही. तुम्ही इतके स्वाभिमानी आहात की तुम्ही तुमचे कष्ट लपवून हसता, पण कोणासमोरही कधी दयेची भीक मागत नाही. तुमचं मन इतकं मोठं आहे की तुम्ही नेहमी दुसऱ्यांना आनंद देण्यात विश्वास ठेवता. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की तुम्ही स्वतःच्या इच्छांना गळा दाबून दुसऱ्यांचा आनंद दिला आहे. दुसऱ्यांना तुम्ही स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करून अनेकांचे आयुष्य उजळवले आहे. तुमचा हा निस्वार्थपणा इतका मोठा आहे. मित्रांनो, तुम्ही स्वतःच्या खिशात काही नसताना देखील तुम्ही दुसऱ्यांना मदत करता आणि त्यामुळे तुम्ही अनेक वेळा स्वतःच्या अडचणीत आला आहात. पण दुर्दैवाने तुमच्या या त्यागाची, चांगुलपणाची कधीच कदर झाली नाही. तुमच्या या राशीच्या जातकांची सर्वात मोठी खूबी म्हणजे काय? तर मित्रांनो, सांगू का? तुमची अपार सहनशीलता आणि तुमची भक्कम आत्मविश्वास. तुम्ही किती मोठ्या संकटात सापडला तरी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हसू ठेवता. कायम असं तुमच्या आत्मसन्मानाशी कधीच तुम्ही तडजोडही करत नाही. तुमचा हाच गुणधर्म तुम्हाला इतरांपेक्षा वेगळा बनवतोय. मित्रांनो, तुमच्या याच निस्वार्थ वृत्तीमुळे आणि सहनशीलतेमुळे तुमची स्वप्न आता खरी होणार आहेत. तुम्ही मनात नेहमी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा किंवा आत्मनिर्भर बनण्याचा विचार करत असता. तुमच्या याच विचारांमुळे तुम्ही अनेकदा अपयशाचा सामना केला आहे, पण तुम्ही कधी हार मानली नाही. तुमच्या या जिद्द स्वभावाला आज पुन्हा एकदा नवीन मोठे यश मिळून देणार आहे. सप्टेंबर महिना
कारण आता तुमच्या याच गुणांमुळे शनिदेव तुमच्यावर प्रसन्न झालेत आणि तुमच्यासाठी यशाचा मार्ग मोकळा करत आहेत. कुंभ राशीच्या जातकांना तुमचे कष्ट, तुमचा निस्वार्थ स्वभाव हा तुमच्या प्रेम आणि जीवनातही दिसतो. तुम्ही कोणासोबत प्रेमात पडता तेव्हा तुम्ही संपूर्ण समर्पणाने आणि सच्च्या हृदयाने त्या व्यक्तीशी जोडलेले जाता. तुमच्यासाठी त्यांच्या भावना खूप महत्त्वाच्या असतात. तुम्ही खूप भावनाशील आहात. मित्रांनो, तुम्ही त्यांच्या आनंदासाठी काही करू शकता आणि त्यांच्या प्रत्येक लहान सहान गोष्टींची काळजी घेता. तुम्ही खऱ्या मनाने प्रेम करता आणि त्यांना सुखी ठेवण्याचा अहोरात्र प्रयत्न करत आहात. पण मित्रांनो, फायदा काय? तुम्ही तुमच्या मनात प्रत्येक गोष्ट, प्रत्येक भावना तुमच्या साथीदाराला मोकळेपणाने सांगितली. तुम्ही त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला, पण तुमच्या भावनांची त्यांना कधीच कदर केली नाही. तुमच्या प्रत्येक गोष्ट त्यांनी सहज धुडकावून लावली. तुमच्या भावना त्यांच्यासाठी काहीच नव्हत्या. त्यांनी तुमचा वापर केला आणि तुम्हाला भावनिकदृष्ट्या दुखावले. तुमच्यावर प्रेम करण्याऐवजी त्यांनी तुमच्या भावनांचा खेळ केलाय. मित्रांनो, तुम्हाला जे कष्ट आणि वेदना झाल्यात त्या खूप असह्य आणि वेदनादायक मिळाल्यात, पण तुम्ही मनातून पूर्णपणे तुटलात. तरी तुम्ही हे दुःख कोणालाही दाखवले नाही. तुमच्या चेहऱ्यावर हसू होते, पण तुमचं हृदय आतून रडत होतं. परंतु तुमच्या राशीचे सर्वात मोठी खासियत हीच आहे मित्रांनो, तुम्ही हे सर्व दुःख हसत हसत सहन करता. तुमच्यातील सहनशीलतेला कोणीही तोडू शकले नाही. पण आता तुमच्या या दुःखाचा काळ संपणार आहे. तुमच्या या प्रेमाची, निस्वार्थ भावनेची कदर आता होणार आहे मित्रांनो. कारण कुंभ राशीचे जातक, आतापर्यंत जे काही तुम्ही दुःख, कष्ट, अपमान सहन केला आहे ते सर्व व्यर्थ गेले नाही. शनिदेव केवळ न्यायाचा देवता नाही, तर ते कर्माचे कठोर न्यायाधीश आहेत. मित्रांनो, तुमच्या सहनशीलतेची, तुमच्या प्रामाणिकपणाची आणि तुमच्या निस्वार्थ वृत्तीची परीक्षा घेतली जात होती. ज्याप्रमाणे सोने अगदी अग्नीत आपल्यानंतर शुद्ध आणि तेजस्वी बनते, त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील या संकटाने तुम्हाला अधिक मजबूत बनवले, हो की नाही? मित्रांनो, खरं सांगा, आता तुम्हाला तुमच्या सर्व दुःखांचा अंत होणार आहे. तुमच्या प्रत्येक अश्रूचा, प्रत्येक वेदनेचा हिशेब होणार आहे. आता तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, आम्ही तुम्हाला खात्रीने सांगतो की आज संध्याकाळपासून तुमच्यावर शनिदेवाची पूर्ण कृपा बरसणार आहे. तथा शनिदेव तुमच्यावर आपली कृपा दृष्टी ठेवतील. तुम्हाला कधीही कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाहीये. कारण तुमच्यावर सतत येणाऱ्या संकटांपासून तुमचे रक्षण करण्यासाठी शनिदेव स्वतः तुमच्या पाठीशी उभे राहणार आहेत. त्यांनी तुमच्या प्रत्येक कर्माचे निरीक्षण केले आहे आणि आता ते तुम्हाला त्याचे फळ देणार आहेत. अनेक दशकानंतर तुमच्या कुंडलीत असा एक दुर्मिळ शक्तिशाली राजयोग तयार झाला आहे, जो तुम्हाला रंकातून राजा बनवणार आहे. आणि हा एक भाग्यशाली योग आहे. मित्रांनो, वर सांगितल्याप्रमाणे जो खूप कमी लोकांना मिळतो. पण मित्रांनो, योगामुळे तुमच्या जीवनातील नवीन पर्व सुरू होणार आहे. सुख समृद्धी यशाने भरलेले असेल. कुंभ राशीचे जातक, पण आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्यावर शनिदेवाची कृपा झालीच आहे. तुमच्या आयुष्यात सुख समृद्धीने यश येणारच आहे. पण लक्षात ठेवा, कान देऊन ऐका. जे काही सांगतोय ते ही कृपा कायम टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला काही नियमांचे पालन सुद्धा करावे लागेल. शनिदेव हे कर्माचे देवता आणि हे तुमच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण करतात. त्यामुळे आत्तापासून तुम्हाला तुमचे कर्म आणि विचार दोन्हीही स्वच्छ ठेवावे लागतील. हे नियम म्हणजे तुमच्या सुखी आयुष्याचा, जीवनाचा एक ब्ल्यूप्रिंट असेल. या गोष्टीचे मनापासून पालन करा. जे मी सांगते ते पहिला आहे म्हणजे शनिदेवाची आराधना. प्रत्येक शनिवारी जवळच्या शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा एक दिवा नक्की लावा. जो दिवा तुमच्या कर्माचा प्रकाश असेल. ओम श्री श्री शनेश्वराय नमः या मंत्राचा जप केल्याने तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर हा उपाय केला तो तुमच्यावर आलेले संकटे शनिदेव दूर करतील. त्यासोबतच मित्रांनो, हनुमान चालिसाचे नित्य पठण करावे. जो व्यक्ती हनुमानजींची पूजा करतो त्याला शनिदेवाचा कोणताही त्रास होत नाही. इतकंच नाही तर मंगल दोष आणि इतर कोणतेही ग्रहाचे दोष असतील त्याला त्रास होत नाही. म्हणून रोज न चुकता हनुमान चालिसाचं पठण करावं. शनिदेव हे गरिबांच्या आणि असहाय्य लोकांची मदत करणाऱ्यांवर विशेष कृपा आणि प्रसन्न होतात. शनिदेव गरिबांच्या मदतीला आपली खरी पूजा मानतात. म्हणून शक्य असेल तेव्हा गरजूंना मदत करा. शनिवारी गरजूंना काळे हरभरे, काळे तीळ, उडदाची डाळ, काळे पापड, लोखंडी भांडी दान करावी.
त्यासोबतच मित्रांनो, शनिवारी कुत्र्याला, गाईला पोळी किंवा कावळ्याला दाणे नक्की खाऊ घाला. असे केल्याने शनिदेव तुमच्यावरती विशेष कृपा करतील आणि तुमच्या बिघडलेल्या कामांना गती मिळेल. त्यासोबतच मित्रांनो, या गोष्टी करणे सुद्धा कटाक्षाने टाळा. जसे की कोणत्याही प्रकारचे व्यसन, दारू पिणे, जुगार खेळणे, कारण चुकीच्या लोकांची संगत लगेच सोडा. या शनिदेवाला अजिबात आवडत नाहीत. त्यासोबतच कोणाबद्दल वाईट बोलू नका, कोणाची निंदा करू नका किंवा कोणालाही वाईट नजरेने पाहू नका. तुमच्या मनात येणारी प्रत्येक वाईट भावना लगेच दूर करा, कारण तुमचे कर्म फक्त कृतीतूनच नाही तर विचारातून सुद्धा घडत असतात. मित्रांनो, कोणाला कोणत्याही महिलेचा किंवा मोठ्या व्यक्तीचा अपमान चुकूनही करू नका. त्यांची खिल्ली उडवू नका. हे एक असे पाप आहे ज्यामुळे शनिदेव लगेच नाराज होतात. तुम्ही कितीही दान केले तरी एका चुकीमुळे तुमचे सर्व मेहनत व्यर्थ जाईल. मित्रांनो, जर तुम्ही कोणाकडून पैसे उधार घेतले असतील किंवा जाणून बुजून ते परत करत नसाल तर तुम्हाला शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागू शकतो. तसेच कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी अनुभवी व्यक्तींचा सल्ला आवश्यक घ्या. या सर्व नियमांचे तुम्ही मनापासून जर पालन केले तर शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ अधिक पटीने देतील. तुमचे सर्व मार्ग मोकळे होतील आणि तुम्हाला मोठे यश मिळेल. तुमचे चांगले कर्म तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. मित्रांनो, कुंभ राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही जो प्रवास केलाय तो सोपा कधीच नव्हता. पण आता तुमच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा अंत होणार आहे. तुमच्या सूर्यकर्माचा सूर्यगोल आहे. आता तुमच्या आयुष्यात एक नवीन सकाळ येणार आहे. तुमच्या मार्गात आलेले सर्व अडथळे दूर होतील आणि यशाचे दरवाजे देखील तुमच्यासाठी उघडले जातील. यापुढे तुमचा प्रत्येक दिवस सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येईल. तुमच्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळेल. तुमच्या हातातून निसटून जाणारा पैसा आता तुमच्याकडे स्थिर राहील. व्यवसाय धनलाभाचे योग तयार होतील. नोकरीमध्ये प्रमोशनचे संकेत आहेत. तुमच्या निस्वार्थ प्रेमाची आता कदर होईल आणि नात्यामध्ये विश्वास, सन्मान परत येईल. तुमच्या या मोठ्या विजयाच्या क्षणी आम्ही तुमच्याकडून फक्त एकच गोष्ट मागतोय. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, हे चांगले भाग्य तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. त्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. कुंभ राशीच्या जातकांनो, अशाच प्रेरणादायी आणि उपयुक्त व्हिडिओसाठी आपल्या परिवाराशी जोडले जाण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. आणि नेहमी लक्षात ठेवा, तुमचे चांगले कर्म तुमचे सर्वात मोठे धन आहे. तुमच्यावर शनिदेव आणि माता दुर्गेची कायम कृपा राहील. फक्त तुम्हाला एकच काम करायचे आहे की पूर्ण भक्तिभावाने कमेंटमध्ये जय दुर्गा माता किंवा जय शनिदेव महाराज असं लिहा. तुमची सुखी आणि समृद्धी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी. जय महालक्ष्मी.